फायनली पोहोचलो आपण आता डी वाय पाटील कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर। अरे हळूहळू हळूहळू पडत होता रा हा मुलगा। एक्झॅक्ट मी तुम्हाला दाखवतो, समोर हा मेन एंट्री गेट आहे। आणि समोर तुम्हाला दिसत असेल चैतन्य पार्क। जे काही म्हणा पण आपला खरंच रावेत आकुर्डीचा जो हा एरिया आहे ना, हा असं आपलंसं करून टाकतो प्रत्येक माणसाला। आणि आता ना इव्हिनिंगचा टाइम आहे म्हणून बघा किती सुंदर वातावरण झाले आपल्या एरियामधलं। व्हॉट्सअप गाईज, कसा तुम्ही सगळे, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी आज चाललो आपलं गोंडे कॉर्नर मध्ये ना आपले डी वाय पाटील कॉलेज, जे की ना खूप फेमस आहे। तर आपल्या या ब्लॉग मध्ये ना मी पूर्ण तुम्हाला डी वाय पाटील कॉलेजचा पूर्ण तो एरिया आपला आकुर्डी स्टेशन पर्यंत जो आहे ना तो कव्हर करणार आहे। तर आता जस्ट तुम्ही बघू शकताय मी आता मुकाई चौक मध्ये आहे। इथनं आपली बस जाणार, ही जी समोरची बस दिसते ना हीच आपल्या आकुर्डीला जाणार आहे। ही बस जेव्हा निघेल ना तेव्हा आपण पुढची जर्नी स्टार्ट करूया। सध्या बसमध्ये बघा मी एकटाच बसलोय, कुणीच नाहीये बघा, मागे पण नाहीये, ड्रायव्हर सुद्धा नाहीये। फायनली निघाली बस इथनं। फायनली पोहोचलो आपण आता डी वाय पाटील कॉलेजच्या एक्झॅक्ट समोर। अरे हळूहळू हळूहळू पडत होता रा हा मुलगा। फायनली गाईज माझ्या मागे आता तुम्ही बघू शकता आपण पोहोचलो डी वाय पाटील कॉलेजवर। एक्झॅक्ट मी तुम्हाला दाखवतो, समोर हा मेन एंट्री गेट आहे। गाईज याच कॉलेजला ना माझ्या मोठ्या बहिणीचं सुद्धा इथे इंजिनिअरिंग झालेलं आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं तिथे इथे शिक्षण झालेलं होतं। आता इथनं ना आपण थोडंसं समोर चालत जाऊयात, पुढचा सुद्धा ना मला तुम्हाला टूर द्यायचा व्यवस्थित। इथला परिसर बघा किती थोड्या वर्षातच किती चेंज झालाय। आणि काही समोरच बघा डी वाय पाटील स्कूल सुद्धा आहे। म्हणजे हा एरिया आता एवढा डेव्हलप झालाय ना, प्रचंड डेव्हलप होत गेलाय बघा हा एरिया। काही प्रत्येकाच्या आठवणीमधला ना हा फुटपाथ म्हणजे हा रोड आहे। तर प्रत्येकाच्या ना इथे भरपूर आठवण असावी, कारण ना प्रत्येकाने इथे शिक्षण घेतलेलं आहे, म्हणून त्यांच्यासाठी ना हा रोड एकदम त्यांचा असा जवळचा असेल। आता म्हणून ना मी विचार केला की हा पूर्ण स्ट्रीट ब्लॉग ना मी तुमच्यासोबत शेअर करतो, कारण ना बऱ्याच जणांनी ना या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं असणार आहे। आणि काही खरंच ना एक एक वर्ष किती फास्ट निघून जाते बघा। 5 वर्ष म्हणजे 2020 पासून ते 25 पर्यंत किती फास्ट हा काळ गेला आपल्याला सुद्धा माहिती नाही। म्हणजे एक एक वर्ष ना किती फास्ट संपत चालले बघा तुम्ही। म्हणजे ना मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की टाइम किती फास्ट चाललोय बघा, आपल्याला लक्षात येत नाहीये, कारण आपण एवढं बिझी झालोय ना आपल्या शेड्यूल मध्ये, त्यामुळे ना लक्षात येत नाहीये की टाइम खरंच किती फास्ट मध्ये निघून चाललाय म्हणून। आणि गाईज हा सर्कल तर ना प्रत्येकाच्या लक्षात नक्कीच असणार, कारण ना भरपूर मुलांनी इथे ना आपलं कॉलेजला ज्यावेळेस ते इथे होते ना त्यावेळेस नक्कीच त्यांनी ना इथे त्यांचं हॉस्टेल वगैरे त्यांनी इथे घेऊन राहिलेले असावेत। आणि त्यांचा ना हा फिक्स स्पॉट असेल बघा। इथे ना चाट सेंटर वगैरे भरपूर गोष्टी मिळतात इथे। आणि समोर तुम्हाला दिसत असेल चैतन्य पार्क। गाईज काही म्हणा, खरंच थोड्या वर्षांपूर्वी जे काळ होता ना ते खरंच चैतन्य होतं। आता म्हणजे किती इथे डेव्हलप होत गेला एरिया बघा तुम्ही।
म्हणजे काही म्हणा, पण आपला खरंच रावेत आकुर्डीचा जो हा एरिया आहे ना, हा असा आपलंसं करून टाकतो प्रत्येक माणसाला. इथं ज्या आठवणी राहतात ना, खरंच म्हणजे हा जो रोड आहे ना मेन, तो खरंच आपल्या आठवणीत राहण्यासारखा रोड आहे. परत चैतन्य पार्क लेन 3. मी इथलं ना रेल्वे स्टेशन पर्यंत चालत चालत पूर्ण वॉक करणार आहे. तुम्हाला व्यवस्थित अजून दाखवतो काय काय दाखवता येईल ते. गाईज नक्की कमेंट करून सांगा, तुम्ही सुद्धा या एरियामध्ये राहिलात का नाही कधी. जर कुणी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता समोर गेलं ना की आपलं आकुर्डी स्टेशन 2 मिनिटावरती आहे फक्त. तर फायनली गाईज आपण आता पोहोचलो आकुर्डीमध्ये. समोरच जस्ट तुम्हाला आता दिसत असेल आकुर्डीचा हा मेन स्टॉप, म्हणजे हा ना मेन सर्कल आहे. काहीच वर्षामध्ये बघा इथे किती डेव्हलपमेंट झालेली आहे, म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत एवढा लवकर आपला एरिया इथला ग्रो होत चालला आपला PCMC मधला. आणि आता ना इव्हिनिंगचा टाइम आहे म्हणून बघा किती सुंदर वातावरण झाले आपल्या एरियामधलं. आता इथं आपण रेल्वे स्टेशन पर्यंत इथनं चालत जाऊयात. जेवढं मला कव्हर करता येईल ना तेवढं आपण करूयात इथनं. गाईज आता सुद्धा बघा या एरियामध्ये किती क्राऊड आहे, म्हणजे ना स्टुडंटचा नाही, इथे भरपूर क्राऊड आहे. म्हणजे हा एरिया तेवढ्यासाठीच फेमस जास्त आहे बघा आपला आकुर्डीचा. आपण जाऊयात आता समोर. गाईज मी सुद्धा इथे ना खूप महिन्यानंतर आलोय. तुम्हाला फक्त मला जस्ट ब्लॉग कव्हर करायचा होता. भरपूर सुधारणा झाली बाबा आपल्या आकुर्डीमध्ये सध्या. आता प्रत्येक जणाचा ना चहाचा टाइम झालाय म्हणून इथे गर्दी बघा किती आहे. आपलं आकुर्डी फेमसच त्या गोष्टीसाठी आहे बघा इथलं. राईट साईडला ना हे मंदिर बघा कसलं भारी आहे. बघा काहीच हेच होतं श्री भगवती जागरण मंडळ ट्रस्ट. समोर बघा मा वैष्णव देवी धाम. आतमधनं आपण कधीतरी येऊन व्यवस्थित व्हिडिओ कव्हर करूयात. फायनली काहीच मी आता आकुर्डी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेले. माझ्या समोर तुम्हाला दिसत असेल आकुर्डी रेल्वे स्टेशन आहे. इथे सुद्धा बघा किती क्राऊड आहे. राव मी एवढ्या लांब चालत आलोय पण मी अजून काही चहा नाही घेतलेला. गाईज इथलं ना बऱ्यापैकी मी कव्हर केलेलं आहे. आता ना इथनं मी परत रिटर्न जातोय घरी, कारण ना मी गाडी वगैरे काय आणलेली नाही, मी बसने आलेलो. आता इथनं ना परत मला बसने जावं लागणार आहे आपलं मुकाई चौकमध्ये. आलोय परत DY पाटील रोडवरती. इथनं समोरनं ना मला परत बस पकडावी लागणार आहे. फायनली बसमध्ये बसलो. आता थोडा वेळ गेला, वाट पाहावी लागली, पण आता बसला तर जावं डायरेक्ट मुकाई चौकमध्ये. आलोय बघा जस्ट आपण मुकाई चौकमध्ये आता उतरलोय बसनी. आता इथनं परत ना मला कॅब बुक करून ना घरी जायचंय. तर गाईज जस्ट मी आता घरी पोहोचलोय. तर हा ना पूर्ण मला जो ब्लॉग कव्हर करायचा होता, म्हणजे स्ट्रीट ब्लॉग मला हा कव्हर करायचा होता. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.